विद्यार्थ्यांनो, आपण वर्ग 10वा राज्यशास्त्राचे तिसरे प्रकरण अभ्यासत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय पक्षांची उद्दिष्टे अभ्यासली होती. इथून समोर आपण भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप काय आहे ते थोडक्यात बघणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होतं. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती, म्हणून त्या काळातील पक्षपद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असं केलं जात होतं. तर स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेस हा जो पक्ष होता, कारण की काँग्रेस हा भारताचा पहिला राजकीय पक्ष आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण की सगळ्यात आधी भारतामध्ये जेव्हा कोणतेच पक्ष नव्हते त्या काळामध्ये म्हणजे 1885 मध्ये मुंबईमध्ये या पक्षाची स्थापना झाली आणि या पक्षाने भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे झालं काय की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली हाच पक्ष सत्तेवर आला. या पक्षालाच सगळ्यात जास्त बहुमत असायचं, सगळ्यात जास्त जे मतदान व्हायचं याच पक्षाला व्हायचं. बऱ्याचशा भागामध्ये हाच पक्ष प्रबळ होता आणि भारतावर जवळपास कितीतरी वर्षे या पक्षाची सत्ता होती. म्हणून हा एक प्रबळ पक्ष होता, एक स्ट्रॉंग असा पक्ष होता. म्हणून त्या काळातली जी पक्षपद्धती होती त्या पक्षपद्धतीला एक प्रबळ पक्षपद्धती असं म्हटलं जातं. एक प्रबळ पक्षपद्धतीला सगळ्यात आधी 1977मध्ये आव्हान दिलं गेलं आणि हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी दिलं. म्हणजे काँग्रेस सोडून इतर पक्षांनी 1977मध्ये काँग्रेसला आव्हान दिलं. 1989च्या लोकसभा निवडणुकानंतर राजकारणात एका पक्षाचं वर्चस्व असणं ही गोष्ट संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडी शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. म्हणजेच आघाडी शासन म्हणजेच दोन पक्ष मिळून किंवा दोनपेक्षा जास्त पक्ष मिळून सरकार स्थापन करणे असे प्रयत्न झाले. हे प्रयत्न भारतीय जनता पक्ष म्हणजे BJPनेही केले आणि काँग्रेसने सुद्धा केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला. आता आधीच्या लोकांना वाटायचं की दोन पक्ष मिळून जर सरकार बनवतील तर अशी पक्षपद्धती कधीही काय होऊ शकते, संपुष्टात येऊ शकते. एक पक्षाने दुसऱ्या पक्षाचा साथ सोडला तर सरकार पटकन काय होईल, बरखास्त होऊ शकतं. तर नंतरच्या काळामध्ये ही गोष्ट थोडीशी चुकीची ठरत गेली, कारण की आघाडी शासनामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त पक्ष मिळूनसुद्धा सरकार व्यवस्थितपणे चालवू लागले आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा गैरसमज या पक्षपद्धतीने खोटा ठरवला. आघाडी शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. आपण बघतो की कितीतरी पक्ष मिळून सरकार स्थापन करतात. माहीत आहे का तुम्हाला मध्ये बघा, एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असणे हे थोडं महत्त्वाचं आहे. लक्ष द्या या गोष्टीकडे की एकाच राजकीय पक्षाच्या हातामध्ये जर सत्ता दीर्घकाळ असेल आणि दुसरं कोणताही दुसरा पक्ष राजकारणात प्रभावी नसेल, फक्त एकच पक्ष आहे, तर त्याला एक पक्षपद्धती म्हणतात. राजकारणामध्ये दोन राजकीय पक्ष आहे, फक्त दोनच आहेत आणि आलटून पालटून म्हणजे काही वर्ष पहिला पक्ष त्याच्यानंतर दुसरा पक्ष अशी राजकीय पक्षांची जेव्हा सत्ता बदलली जाते त्याला द्विपक्ष पद्धती म्हणतात. पण जेव्हा अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात, दोनपेक्षा जास्त किंवा त्याच्याही पेक्षा जास्त पक्ष जेव्हा सत्ता स्पर्धेत असतात आणि आपला राजकीय प्रभाव स्थापन करण्याचा प्रयत्न करतात, त्या पक्षपद्धतीला बहुपक्ष पद्धती असं म्हणतात. तर भारतामध्ये आपल्या बहुपक्ष पद्धती आहे. जेव्हा की चीनमध्ये फक्त एकच पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष, तोच सत्तेवर असतो. करून पहामध्ये बघा, राजकीय पक्षांच्या दोन प्रमुख आघाड्या इथे दिलेल्या आहेत. पहिले दिला राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA आणि दुसरं दिलं आहे संयुक्त पुरोगामी आघाडी UPA. तर या घटक पक्षांबद्दल थोडीशी माहिती गोळा करा तुम्ही. त्यानंतर हेही जाणून घ्यामध्ये बघा, राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात हे समजून घेऊ आपण. सगळ्यात आधी राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय, तर राष्ट्रीय पक्ष म्हणजे जो राष्ट्रीय स्तरावर कार्य करतो, जो संपूर्ण देशामध्ये लागू असतो. या उलट प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, जो फक्त एका प्रदेशापुरता एखाद्या प्रांतापुरता मर्यादित असतो. उदाहरण घेतो म्हटलं तर BJP आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष, तर शिवसेना हा फक्त महाराष्ट्रापुरता आहे म्हणून प्रादेशिक पक्ष. तर राष्ट्रीय पक्ष जर तुम्हाला मान्यता मिळवायची असेल, एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असेल तर कोणकोणत्या त्याचा निकष म्हणजे कोणकोणत्या अटी आहेत त्याची पूर्तता तुम्हाला करायची आहे. तर पहिलं म्हणजे
4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा व विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये, म्हणजे झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये 4 किंवा अधिक राज्यांमध्ये कमीत कमी 6% मत मिळालेलं त्या पक्षाला असणं आवश्यक आहे. तसेच मागील निवडणुकांमध्ये कोणत्याही राज्यातून किंवा राज्यांमधून, एकपेक्षा जास्त राज्यांमधून कमीत कमी 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे. म्हणजे एकतर 4 राज्यांमध्ये 6% मत मिळालं पाहिजे, किंवा एका राज्यातून किंवा एकापेक्षा जास्त राज्यातून कमीत कमी 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे, तर तो राष्ट्रीय पक्ष. दुसरी कंडिशन, लोकसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी 2% मतदार असणं आवश्यक आहे. मतदारसंघातून किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणं आवश्यक आहे. म्हणजे काय, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2%, एकूण भारतामध्ये जेवढेही लोकसभा मतदारसंघ आहे 543, त्यापैकी 2% मतदारसंघातून 3 राज्यांमधून उमेदवार निवडून देणं आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी 3 राज्यामधून उमेदवार निवडून देणं आवश्यक आहे, तर तो राष्ट्रीय पक्ष. नंतर प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवरील पक्ष तुम्हाला जर बनायचं असेल तर त्यासाठी कोणते निकष आहे? पहिलं तर लोकसभा व विधानसभेच्या मागील निवडणुकांमध्ये किमान 6% मत मिळवणं आवश्यक आहे, किंवा 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे. प्रादेशिक पक्ष असल्यामुळे विधानसभेवर. विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा मिळणे आवश्यक आहे, तरच तो प्रादेशिक पक्ष. भारतातील काही प्रादेशिक पक्षांची व राजकीय पक्षांची आपण माहिती करून घेणार आहोत. त्यातील पहिला आहे काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आता ही जी माहिती आपल्याला दिली आहे यामध्ये संदर्भ आहे इलेक्शन कमिशन जी आहे इंडियाची, ज्याचं नोटिफिकेशन होतं 56/2001/PPS-111 डेटेड 13 डिसेंबर 2016 च्या नुसार राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांची माहिती दिली आहे. आणि ती जी माहिती आपल्याला इलेक्शन कमिशन म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत मिळालेली आहे. तर पहिला आपला राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 साली, जसं मी तुम्हाला सांगितलं या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ही स्थापना झाली होती मुंबईमध्ये या पक्षाची स्थापना झाली होती. A.O. ह्यूम हे रिटायर्ड ब्रिटिश अधिकारी होते. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता. आणि मग भारताचे त्यावेळेस स्वातंत्र्य मिळण्याआधीचे जेवढेही भारताचे नेते होते त्या सगळ्या नेत्यांनी मिळून हा पक्ष स्थापन केला होता. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. त्यामुळे त्यात एकाच विविध विचारसरणीचे गट होते. म्हणजे आधीच्या काळामध्ये फक्त स्वातंत्र्य हे उद्दिष्ट ठेवून काँग्रेस कार्य करत होती. त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोकसुद्धा काँग्रेसमध्ये होते. कारण की सगळे जरी वेगवेगळ्या विचारसरणीचे असले तरी उद्दिष्ट फक्त भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं हे होतं. पण स्वातंत्र्योत्तर काळात मात्र काँग्रेस हा एक प्रभावी पक्ष म्हणून समोर येऊ लागला. त्याच्या मागचं कारण की या पक्षाने मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये आपलं योगदान दिलं आहे. या पक्षाची काही विचारपद्धती आहे. या पक्षाची विचारसरणी धर्मनिरपेक्षता, म्हणजे कोणत्याही धर्माला महत्त्व न देणे किंवा कोणत्याही एका धर्माला महत्त्व न देता सर्व धर्मांना सारखं समजणे, धर्मनिरपेक्षता. दुसरं सर्वांगीण विकास, सगळ्यांचा विकास. दुर्बल घटकांसाठी व अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचं सुरुवातीपासूनचं धोरण आहे. म्हणजे सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, हे या पक्षाचं महत्त्वाचं धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रम राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. त्यानंतर दुसरा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. मार्क्सवादी विचारसरणी. मार्क्सवाद म्हणजे कार्ल मार्क्सच्या विचारावर आधारित. कार्ल मार्क्सबद्दल तुम्ही शिकल्यात, इतिहासामध्ये आपण कार्ल मार्क्सचा अभ्यास केला आहे. तर मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला हा पक्ष 1925 साली स्थापन झाला. भारतातला हा एक सर्वात जुना पक्षांपैकी मानला जातो. या पक्षाने मजूर, कष्टकरी वर्ग, कामगार यांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. म्हणजे फक्त श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यापेक्षा मजूर, शेतकरी जे आहे त्यांची परिस्थिती सुधारण्यामध्ये हा पक्ष अग्रेसर आहे. 1962च्या सुमारास चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारावं, चीनचे विचार स्वीकारावे की सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाचे विचार स्वीकारावे, या गोष्टीवरून या पक्षामध्ये मतभेद झाला व या पक्षातील काही नेत्यांनी मतभिन्नता झाल्यामुळे एक नवीन पक्ष बनवला. म्हणजे हा पक्ष तोडला गेला, या पक्षात फूट पडली व भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी म्हणजे रशियाचा पुढाकार करणारा एक नवीन पक्ष निर्माण झाला.
त्यानंतरचा तिसरा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष मानला जातो. आधी या पक्षाचं नाव भारतीय जनसंघ होतं 1951मध्ये. तर 1951मध्ये भारतीय जनसंघ म्हणून हा पक्ष स्थापन झाला. 1977मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ हा पक्ष विलीन झाला आणि परंतु जनता पक्षाचे स्वरूप फार काळ टिकलं नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980मध्ये एक नवीन पक्ष स्थापन केला. म्हणजे आज भारतीय जनता पक्ष हे जे नाव आपण बघतोय हेच केव्हा नाव रूपाला आलं? 1980मध्ये. प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचं जतन केलं पाहिजे ही या पक्षाची आधीपासूनची भूमिका आहे. आर्थिक सुधारणावर या पक्षाचा भर आहे. नंतरचा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, जो भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो होता त्यापासून वेगळा झालेला होता. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यावर हा पक्ष पुरस्कार करतो. या गोष्टींचा पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधांची जपणूक हा पक्ष करतो. त्यानंतरचा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. या पक्षाची उद्दिष्ट बहुजनांचं हित साधणे हेच आहे. 1984 साली हा पक्ष स्थापन झाला. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या सगळ्या लोकांना हा पक्ष बहुजन या शब्दामध्ये यांचा उल्लेख तो करतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचं मुख्य उद्दिष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली 1999मध्ये. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर हा पक्ष विश्वास ठेवतो. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्ये सुद्धा हा पक्ष 2004 ते 2014 म्हणजे जवळपास 10 ते 11 वर्ष एवढा प्रदीर्घ काळापर्यंत हा पक्ष आघाडीवर होता. नंतरचा पक्ष आहे तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998मध्ये झाली. 2016मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, दुर्बल घटकांचं संरक्षण करणे हे या पक्षाचं धोरण आहे. निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये 2009 ते 2014 या काळामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या जागांचा तक्ता आपल्याला दिला आहे. त्यामध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल की कोणत्या पक्षाला आधी किती जागा मिळत होत्या 2009मध्ये आणि 2014मध्ये त्यामध्ये किती बदल झालेला हे तुम्ही बघू शकता. इथून बाकी इतर मुद्दे आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासू. तोपर्यंत थँक्यू.